नमस्कार. माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, KTHM कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. मित्र, MA सेकंडचा आपला विषय जागतिक राजकारण, नवीन विकास या विषयाचं पहिलं प्रकरण आपण बघतो आहोत. त्याच्यामध्ये परराष्ट्र धोरणाच्या उद्दिष्टांमध्ये राष्ट्रीय हित ही संकल्पना अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या राष्ट्रीय हिताचे आपण वैशिष्ट्य बघितले, तिच्या व्याख्या बघितल्या आणि आता राष्ट्रीय हिताचे आधार या निमित्ताने बघणार आहोत. राष्ट्रीय हिताचे आधार. राष्ट्रहिताचा विचार हा परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण आहे. हा इतर राष्ट्रांच्या संबंधांबाबत केला जात असल्यामुळे राष्ट्रहिताची आधारभूत तत्वे पुढील प्रमाणे सांगता येतील. पहिला आधार आहे शक्ती. प्रत्येक राष्ट्राचे मुख्य हित हे राष्ट्राचे संरक्षण करणे हेच असते. इतर हित संरक्षणाच्या तुलनेत गौण असतात. संरक्षणासाठी राष्ट्राला शक्ती प्राप्त करणे तसेच इतर राष्ट्रांच्या तुलनेत तिच्यात वृद्धी करणे आवश्यक वाटत असते. कोणतेही राष्ट्र राष्ट्रीय हिताची प्राप्ती तेव्हाच करू शकते की जेव्हा ते राष्ट्र शक्तिशाली असते. आधुनिक काळात म्हणजे शीतयुद्ध असेल किंवा अचानक आक्रमणाची भीती असेल किंवा जागतिक राजकारणावर स्वतःचा प्रभाव निर्माण करायचा असेल, यामुळे राष्ट्रीय सुरक्षा ही महत्त्वाची ठरते आणि राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून त्याला प्राथमिकता पण दिली जाते. आज प्रत्येक राष्ट्र आपल्या शक्तीत वाढ करण्याच्या दृष्टीने शस्त्रास्त्र निर्मिती, विशेषतः अण्वस्त्र निर्मितीवर भर देत आहे. याचबरोबर इतर राष्ट्रांशी सैनिकी करार करून आपल्या शक्तीत वाढ करत आहे. लांब पल्ल्याची शस्त्र बनवणं आणि त्याही बरोबर ती सगळ्यात शक्तिशाली कशी असतील यासाठी प्रयत्नशील देश जे आहेत ते दिसून येतात. याच कारणामुळे राष्ट्रीय हित आणि राष्ट्रीय शक्ती यांच्यात घनिष्ठ संबंध असलेला दिसून येतो. एवढेच नव्हे तर राष्ट्रीय शक्ती हाच राष्ट्रीय हिताचा प्रमुख आधार बनलेला सुद्धा आपल्याला दिसून येतो. दुसरा आधार आहे शांतता. शांतता राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक राष्ट्र राष्ट्रशक्तीत वाढ करीत असतानाच शांततेसाठी प्रयत्न करीत असते. कारण शांततेच्या काळातच राष्ट्राला आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा विकास करता येतो आणि तिचा योग्य पद्धतीने वापरही करता येतो. राष्ट्राला औद्योगिक प्रगती सुद्धा करता येते. एवढेच नव्हे तर शस्त्रास्त्र निर्मिती आणि सैनिकी शक्तीत वाढ करण्यासाठी सुद्धा शांततेची आवश्यकता असते. याच कारणामुळे रशिया आणि अमेरिका यांच्यासारख्या महाशक्ती सुद्धा जागतिक शांततेच्या दृष्टीने प्रयत्न करताना दिसतात. ऑर्गन यांच्या मते युद्ध, संघर्ष आणि तणावग्रस्त स्थितीत कोणतेही राष्ट्र आपल्या हिताकडे लक्ष देऊ शकत नाही. एवढेच नव्हे तर आपल्या संरक्षणासाठी आवश्यक अशी साधनेही ते प्राप्त करू शकत नाही. त्याचमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध संघटनांच्या माध्यमातून सहकार्याचं वातावरण निर्माण केलं जातं. देशादेशांमध्ये समन्वय प्रस्थापित केले जातात आणि जितके शक्य होईल तितकं जागतिक शांततेचं स्थैर्य जे आहे ते टिकवण्याचा प्रयत्न केला जातो. तिसरा आधार आहे संपत्ती. राष्ट्रहिताच्या प्राप्तीसाठी राष्ट्र हे आर्थिक आणि सांपत्तिक दृष्ट्या समृद्ध किंवा श्रीमंत असणं आवश्यक असते. या समृद्धीच्या जोरावरच राष्ट्र आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आपला प्रभाव पाडत असते. तसेच आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकते. आज अमेरिका तिच्या समृद्धीच्या जोरावर संपूर्ण जागतिक राजकारणावर आपला प्रभाव पाडत आहे. रशियासारखं शक्तिशाली राष्ट्र जेव्हा त्याची आर्थिक स्थिती बिघडते त्यावेळी ते सुद्धा स्वतःचं महाशक्तीचं स्थान गमावू पाहतं. आज रशिया अमेरिका सारख्या शत्रू राष्ट्रासोबत फक्त सहकार्यच करत नाही तर त्यांच्याकडनं उपभोग्य वस्तूंची मदतही घेतो.
म्हणजे आर्थिकदृष्ट्या समृद्ध असणं हे राष्ट्रीय हितासाठी आवश्यकच आहे. अमेरिकेची भूमिका ही चीन विरोधी होती, पण चीनचा जागतिक पातळीवरचा आर्थिक प्रभाव वाढताना पाहून अमेरिकेने चीन सोबतचे संबंध सुधारले, इव्हन सहकार्याची प्रवृत्ती ठेवली. याचबरोबर जापान असेल, जर्मनी असेल, या देशांनी सुद्धा आर्थिकदृष्ट्या जी प्रगती केली त्यामुळे ते जगावर एक प्रभाव निर्माण करू शकले. भारताची स्थिती बघाल तर एक विकसनशील देश म्हणून भारत नेहमीच जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्यावर अवलंबून राहिलेला दिसून येतो. भलेही आजच्या स्थितीमध्ये आपण मेड इन इंडिया यासारख्या भूमिकेकडे वळतो आहोत किंवा आपण आपल्या देशाला आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहोत, पण या दृष्टीने एक प्रकारे बघितलं तर आपल्यालाही आर्थिक महासत्ता होण्याची लालसा आहेच आणि त्यासाठीच आपली आर्थिक स्थिती जास्तीत जास्त बळकट व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील असतो. एव्हा जगाच्या पाठीवर प्रत्येक देश त्या दृष्टीने प्रयत्नच करत असतो. आता भारताचं उदाहरण जर घेतलं ते 1971 मध्ये भारताची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे भारताला रुपयाचं 2 वेळा अवमूल्यन करावं लागलं होतं आणि त्या माध्यमातून या जागतिक संघटनांचा एक दबाव किंवा एक नियंत्रण कुठेतरी भारताच्या हितावर निर्माण झालेला होता. थोडक्यात राष्ट्रीय हिताच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्राची सांपत्तिक स्थिती उत्तम असली तरच ते इतर राष्ट्रांवर आपला प्रभाव टाकू शकतात आणि त्या माध्यमातून आपल्या देशाचे हितसंबंध साध्य करू शकतात. म्हणूनच राष्ट्राच्या सांपत्तिक स्थितीला राष्ट्रीय हिताचा मूलभूत आधार मानले जाते. चौथा आधार आहे संस्कृती. संस्कृती हा राष्ट्रहिताचा मानसिक आधार आहे. संस्कृतीच्या माध्यमातून राष्ट्रहिताची कल्पना आकारास येत असते. राष्ट्राची संस्कृती समान किंवा एक असल्यास राष्ट्रहित अधिक स्पष्ट आणि सुरक्षित राहते. तसेच ते प्राप्त करण्यासाठी संपूर्ण राष्ट्र प्रयत्नशील असते. परंतु भिन्न संस्कृतीचे लोक जर राष्ट्रात असतील तर मात्र राष्ट्रहित साध्य करणं कठीण जाते. उदाहरणार्थ इराक आणि अमेरिका युद्धाच्या वेळेस भारतातील मुस्लिम समाज सद्दाम हुसेन यांचं समर्थन करीत होता. तर आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून तसेच पंचशिलाच्या तत्वानुसार भारताला अमेरिकेचं समर्थन करणं आवश्यक होतं. परिणामतः यावेळी राष्ट्रहित समोर ठेवून अतिशय संदिग्ध भूमिका सरकारला घ्यावी लागली. यामुळे राष्ट्रहिताला धोका निर्माण झाला होता. अमेरिकेसारख्या राष्ट्राच्या विमानांना इंधन भरून न दिल्यामुळे अमेरिकेच्या प्रभावाखालील राष्ट्रांनी भारताला आर्थिक मदत देणं बंद केलं होतं. कुवेतनेही मुक्तीनंतर भारतीय लोकांच्या पुनर्बांधणीच्या कामात सहभाग घेतला जाणार नाही असं घोषित केलं. याचाच अर्थ भिन्न संस्कृतीचे लोक असल्यास किंवा दुर्बल सरकार असल्यास राष्ट्रहितास हानी पोहोचते. या व्यतिरिक्त बघा की राष्ट्र ही एक अमूर्त संकल्पना पण आहे. राष्ट्राचे हित जे काही असते ते वास्तवात लोकांच्या हिताशी संबंधित असतं. मग कोणत्याही राष्ट्रांमध्ये वेगवेगळे हितसंबंध असणारे वेगवेगळे लोकसमूह असतात. त्यांचे हितसंबंध कधी परस्पर विरोधी असू शकतात तर कधी परस्पर पूरकही असू शकतात. अर्थात राष्ट्रीय हितसंबंधाची एकमेव वस्तुनिष्ठ व्याख्या होऊ शकत नाही. वेगवेगळ्या हितसंबंधी गटांतील खुल्या आणि सातत्यपूर्ण स्पर्धेतून तसेच चर्चेतून सामूहिक हिताची म्हणजेच राष्ट्रीय हिताची व्याख्या तयार होत असते. अशा प्रकारे निर्माण होणारी राष्ट्रीय हिताची संकल्पना भलेही आदर्श नसेल पण त्यात विविध गटांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे ती लोकमान्य असते. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकात वास्तववादी आणि उदारमतवादी हे दोन्हीही गट या मताचे आहेत. ज्या देशांमध्ये लोकशाही शासन पद्धती आहे तेथे राष्ट्रीय हितसंबंधाची कल्पना बहुधा लोकशाही प्रक्रियेतूनच घडत असते. अर्थात ती लवचिक आणि प्रवाही असते. हान्स मॉर्गेन्था या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या प्रख्यात अभ्यासकाच्या
वास्तववादी सिद्धांतामध्ये राष्ट्रीय हितसंबंधाच्या संकल्पनेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. जसं आपण राष्ट्रीय हिताची पहिला आधार जो बघितला शक्ती, तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा वास्तववादी विचारवंत हे झुकलेले दिसतात. हितसंबंध आणि सत्ता म्हणजेच आंतरराष्ट्रीय राजकारणाची साध्य व साधने आहेत. परंतु यावर तुमच्या देशांची संस्कृती काय आहे, तुमच्या देशातल्या लोकांची मूल्य काय आहे, ते विचार काय करतात, त्यांचं लोकमत कशा पद्धतीचं आहे, एव्हाना त्यांचे हितसंबंध कसे आहे, याचा परिणाम होताना दिसून येतो. पुढचा 5वा आधार आहे राष्ट्रीय चारित्र्य. राष्ट्रीय चारित्र्याचा संबंध हा नैतिकता, प्रामाणिकपणा, कार्यक्षमता या गोष्टींशी असतो. राष्ट्रीय हिताचा हा एक महत्त्वपूर्ण आधार आहे. लोक जर प्रामाणिक आणि मेहनती असतील तर राष्ट्रहित साध्य करणं सहज शक्य होते. जपान, जर्मनी यासारख्या देशांचा उल्लेख प्रामाणिकपणा, उद्योगशीलता यासारख्या गुणांसाठी होतो. व्यापक प्रमाणावर त्यांनी आपली औद्योगिक प्रगती जी केली त्यासाठी या गुणांचा जास्त योगदान आहे. 2 महायुद्धांचा फटका बसलेले जर्मन असेल किंवा जपान असेल, आज ते पुन्हा उभे राहून भारतासारख्या देशाला सुद्धा तंत्रविज्ञान तसेच आर्थिक क्षेत्रात मदत करीत आहे. या गोष्टीवरून जर्मन लोकांच्या गुणांची, चारित्र्याची कल्पना येते किंवा जपानी लोकांची उद्योगशीलता, त्यांचा मेहनतीपणा लक्षात येतो. म्हणजे तुमच्या देशाचं चारित्र्य कसं आहे आणि तुमची लोकसंख्या कशी आहे या आधारावर सुद्धा आपल्या राष्ट्रीय हिताचा प्रभाव जो आहे, आपल्या राष्ट्रीय हिताची यशस्वीता जी आहे ती लक्षात येत असते. पुढचा मुद्दा येतो नेतृत्व. प्रामाणिक, दूरदर्शी नेतृत्व सुद्धा राष्ट्रहिताचा आधार असतो. कारण राष्ट्रीय शक्तीच्या सर्व घटकात समन्वय साधून राष्ट्रीय नेतृत्वाचे महत्त्व अनन्यसाधारण असते. युद्ध काळात नेतृत्वामुळेच सैनिकांचे आणि जनतेचे मनोबल उंचावते व युद्धात यश मिळणे शक्य होते. शांततेच्या काळातही औद्योगिक प्रगतीसाठी उत्तम नेतृत्व आवश्यक असते. कारण या प्रगतीतूनच राष्ट्रहित जे आहे ते साध्य होत असते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आर्यवंश श्रेष्ठत्वाच्या सिद्धांताच्या आधारावर हिटलरला संपूर्ण जर्मन जनतेचे सहकार्य मिळाले होते. तसेच राष्ट्रहितासाठी कोणतेही त्याग करण्यास जर्मन जनता सिद्ध झाली होती. याच काळात विन्स्टन चर्चिल यांनी सुद्धा आपल्या प्रभावी संदेशाद्वारे इंग्लंडच्या जनतेत नवचैतन्य निर्माण केले होते. इव्हाना भारतासारखा देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा युरोप महासत्तांमध्ये शीतयुद्ध पेटले होते. या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र धोरणाची आखणी करताना पंतप्रधान नेहरूंनी गटनिरपेक्षता म्हणजे अलिप्ततावादी धोरणांचा पुरस्कार केला. महासत्तांच्या संघर्षापासून भारतासहित सर्व नवस्वतंत्र राष्ट्रांनी स्वतःला दूर ठेवण्यानेच आपले हितसंबंध जपले जातील असे त्यांचे म्हणणे होते. मात्र त्याच वेळी नेहरूंच्या काही विरोधकांचं असं म्हणणं होतं की गटनिरपेक्षतेचं धोरण भारताच्या राष्ट्रीय हितसंबंधाच्या विरोधात आहे. याशिवाय त्यांचं असं म्हणणं होतं की अमेरिका हा लोकशाही देश आहे आणि आपण लोकशाही देशाच्या गटात सामील होऊन अमेरिकेशी बांधून जर आपण स्वतःला घेतलं तर त्या माध्यमातून आपलं राष्ट्रहित चांगल्या पद्धतीने साध्य होईल. 90च्या दशकात जेव्हा सीटीबीटी करारावर सही करण्याची वेळ आली तेव्हा भारताने स्वाक्षरी करावी अथवा करू नये या दोन्हीही बाबतीत वाद चालू होता. बहुमताने देशातील लोक करारावर स्वाक्षरी करण्याच्या विरोधात होते आणि अशी स्वाक्षरी करणं म्हणजे भारताच्या हितांच्या विरोधात आहे असं सगळ्यांचं म्हणणं होतं. आणि जे विरोध करत होते त्यांचं असं म्हणणं होतं की भारताने या करारावर स्वाक्षरी केलीच पाहिजे कारण त्यातूनच आपण आपलं राष्ट्रहित साध्य करू शकतो. मे 1998 मध्ये भारताने दुसऱ्यांदा अणुचाचणी केली आणि अण्वस्त्र क्षमता प्राप्त करण्याचा निर्णय जाहीर केला. त्याचे समर्थन करताना सरकारने म्हटले
की यामुळे राष्ट्रीय हितसंबंध वृद्धिंगत होते. तर सरकारी भूमिकेच्या विरोधकांचे म्हणणे होते की राष्ट्रीय हितसंबंध अण्वस्त्र क्षमता प्राप्त करण्याने नव्हे तर अण्वस्त्रांना ठाम नकार देण्याने जपले जाते. मग दोन विरोधी मते मांडणारे पक्ष आपले म्हणणं राष्ट्रीय हितसंबंधाच्या दृष्टीने कसे योग्य आहे हे पटवून देताना आपण नेहमी पाहतो. यामुळे प्रश्न निर्माण होतो की राष्ट्रीय हितसंबंध हे नेमके काय प्रकरण आहे. आत्ताच्या स्थितीमध्ये सुद्धा बघा की एका बाजूला भाजप जो आहे तो चीनच्या दृष्टिकोनातून जी भूमिका घेतो आहे त्याला काँग्रेसकडनं विरोध होतो आहे. काँग्रेस त्याच्या विरुद्ध भूमिका घेताना दिसतो. मग वेगवेगळ्या व्यक्तींसाठी त्याचा अर्थ वेगवेगळा असू शकतो आणि त्याचा परिणाम नेतृत्व म्हणून आपल्या देशाच्या राष्ट्रहितावर जाणवतो. बऱ्याचदा काही नेतृत्वाच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो की काही थोड्या सुज्ञ आणि निष्पक्षपाती व्यक्ती सामूहिक हितसंबंधाची विवेकनिष्ठ व्याख्या करतात. राष्ट्राचे हित कशात आहे, अहित कशात आहे हे ठरवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. अशा व्यक्तींच्या हातात अमर्याद सत्ता आली तरी त्या भ्रष्ट किंवा स्वार्थी होत नसतात. अशा व्यक्तींनी राष्ट्राच्या हित अहिताचे निर्णय केल्यानंतर प्रशिक्षित आणि निष्ठावान नोकरशहा करवी त्यांची सुयोग्य अंमलबजावणी करता येते. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास असेल तर त्यात वर्तनवादाचा पुरस्कार करणारी जी मंडळी आहे त्यांनी या गोष्टीला सहमती दिलेली आहे. हे लोक असं म्हणतात की राष्ट्रीय हित कशात आहे हे वस्तुनिष्ठपणे ठरवता येते. जसं आपण म्हणू शकतो की राज्याचं सार्वभौमत्व, हितसंबंध टिकवणं, त्याच्या भौगोलिक सीमाचं संरक्षण करणं ह्या सगळ्या मूलभूत गोष्टी आहेत. याच्यामध्ये कोणाचंही दुमत नसेल. प्रत्येक राज्यासाठी या सामायिक स्वरूपाचं हित आहे. पण राजकीय अथवा व्यावसायिक हितसंबंध असेल किंवा पक्षीय अभिनिवेश असेल किंवा विचार प्रणाली असेल या सर्वांच्या पलीकडे जाऊन अशा मुद्द्यांवर निर्णय प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या व्यक्तींचं एकमत असते. म्हणजे थोडक्यात तुमच्या नेतृत्वाचं स्वरूप कसं आहे, तुमचं नेतृत्व कशा पद्धतीने विचार करत आहे त्याचा परिणाम राष्ट्रहितावर होत असतो. आणि साहजिकच जागतिक राजकारणामध्ये आपल्या देशाच्या लोकमताची दिशा सुद्धा या नेतृत्वाच्या आधारावर ठरत असते. कारण नेतृत्व या लोकमताचं कुठेतरी प्रतिनिधित्व करत असतो. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो आंतरराष्ट्रीय परिस्थिती. राष्ट्रीय हिताचा आणखीन एक आधार म्हणजे ही जागतिक परिस्थिती आहे. राष्ट्रहिताच्या जोपासनेसाठी राष्ट्राने आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील घटनांबद्दल अतिशय जागृत असले पाहिजे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती समोर ठेवूनच प्रत्येक राष्ट्र आपल्या हिताची कल्पना निश्चित होत असते. कोणत्याही एका महाशक्तीबरोबर राहून आपलं हित साध्य होणार नाही असं दिसताच भारताने तटस्थता, अलिप्तता या पद्धतीचं धोरण स्वीकारलं. यामुळे त्याला असं वाटलं की आपण रशिया आणि अमेरिका या दोन्ही राष्ट्रांकडून आर्थिक विकासासाठी मदत मिळवू शकतो आणि या शीतयुद्धाच्या वातावरणापासून स्वतःला अलिप्त ठेवून आपल्या देशाचा विकास जो आहे तो चांगल्या पद्धतीने करू शकू. पण जेव्हा अमेरिकेने पाकिस्तानला मदतीचं आश्वासन दिलं तेव्हा मात्र भारताने त्याच्या धोरणामध्ये बदल घडवून आणला. त्यांनी रशियाशी परस्पर मैत्रीचा करार केला. बघा, म्हणजे एका बाजूला असे मत होते की अमेरिका लोकशाही प्रधान देश आहे आणि आपणही लोकशाही प्रधान आहोत तर आपण अमेरिकेच्या गटात सामील व्हायला पाहिजे असे म्हणणारे विरोधक देखील त्या काळी होते. पण नेहरूंनी त्यावेळेचा जो काही डिसिजन घेतला की अमेरिकेची पाकिस्तानला मदत मिळते आहे तर त्याच्या उलट जाऊन भारताने रशियाशी परस्पर मैत्रीचा करार केला आणि रशिया हे साम्यवादी देश होता. म्हणजेच आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेऊन प्रत्येक राष्ट्र आपल्या हिताच्या रक्षणासाठी इतर राष्ट्रांशी संबंध ठेवित असतो किंवा ते समाप्त करीत असतो. आणि यावेळी आपली शासन पद्धती कोणती आहे ही गोष्ट सुद्धा बऱ्याचदा मॅटर करत नाही. कारण शासन पद्धती इतकी मॅटर केली असती तर आपण खरंच अमेरिकेच्याच गटात सामील झालो असतो. पण तेव्हापासून
ते आजतागायत आपले रशियाशी असणारे संबंध जे आहे ते अतिशय परस्पर सहकार्याचे असल्याचे आपल्याला दिसून येते. एव्हाना रशियाने प्रत्येक स्थितीमध्ये आपल्याला सपोर्ट सुद्धा केलेला आहे आणि हे शक्य झाले तर त्यावेळी आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा अंदाज घेऊन आपण रशियाशी केलेला परस्पर सहकार्याचा करार, त्यांच्याशी केलेली मैत्री. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो विचार प्रणाली. आता आधुनिक युगात विचार प्रणाली हा राष्ट्रीय हिताचा महत्वाचा आधार बनलेली दिसते. साधारण द्वितीय महायुद्धानंतर जगात दोन महाशक्तींचा उदय झाला. एक साम्यवादी विचार प्रणाली आणि दुसरी भांडवलवादी तसेच लोकशाही प्रधान विचार प्रणाली. अशा दोन विचार प्रणालींच्या प्रभावाखाली जगाची विभागणी झाली. राष्ट्रीय हित समोर ठेवूनच प्रत्येक राष्ट्र आपल्या म्हणजे यापैकी एका प्रणालीला मान्यता देताना दिसतो. यामुळे राष्ट्राला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नाबाबत निश्चित धोरण स्वीकारता येते आणि याला अनुसरूनच आपल्या परराष्ट्र धोरणाची आखणी पण केली जाते आणि परराष्ट्राशी संबंध सुद्धा निश्चित केले जातात. पण दुसऱ्या बाजूला परराष्ट्र धोरणाशी निगडीत प्रत्येक निर्णयाचं साम्यवादी परिभाषेत समर्थन करून सोव्हिएत संघाने या समजुतीला हातभारच लावला की जगभर साम्यवादाचा प्रसार करण्यासाठी सोव्हिएत संघ उत्सुक आहे. मात्र त्या काळातले जे काही विज्ञानवादी वर्तनवादी अभ्यासक होते त्यांचं एक म्हणणं हे पण होतं की राष्ट्रीय हितसंबंध ठरवताना विचारसरणीचा प्रभाव पडत नाही. सोव्हिएत संघाच्या बाबतीतही तो तसा असण्याचं कारण नाही. त्या देशाचे हितसंबंधही इतरांप्रमाणेच वस्तुनिष्ठ निकषावर ठरत असतात. त्यामुळे सोव्हिएत संघाने पूर्व युरोपात हातपाय पसरण्याचा अन्वयार्थ साम्यवादाचा विस्तार असं न घेता सोव्हिएत संघाचे पूर्व युरोपातील बफर क्षेत्र असा घेतला पाहिजे. म्हणजे भारताच्या बाबतीत सुद्धा जर बघितलं तर भारताचे राष्ट्रीय हितसंबंध हे विचार प्रणालीशी निगडीत दिसतच नाही. तसे असते तर पुन्हा आपण अमेरिकेशी हात मिळवणी केली असते, पण आपण आपल्या विरोधी शासन पद्धती असणाऱ्या रशियाशी हात मिळवणी केलेली दिसून येते. या व्यतिरिक्त बघा की प्रत्यक्षात साम्यवादीच नव्हे तर सर्व देशांच्या हितसंबंधांच्या व्याख्येवर सत्तेतील पक्षांच्या तसेच निर्णय प्रक्रियेतील महत्वाच्या व्यक्तीच्या विचारसरणीचा प्रभाव पडलेला अनेक वेळा दिसून येतो. त्यामुळे ही महत्वाची व्यक्ती किंवा हे नेतृत्व बदललं की आपल्या राष्ट्रीय हितामध्ये सुद्धा परिवर्तन दिसून येतं किंवा कृतीमध्ये परिवर्तन दिसून येते. जसं भारतामध्ये आधी जनसंघ होता आणि नंतर भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय हितासाठी अण्वस्त्र क्षमता प्राप्त करण्याचा उघड पुरस्कार केला. ब्रिटनमध्ये मजूर पक्षाने 2003च्या इराक युद्धाच्या वेळी संसदेत स्वपक्षाच्या सरकारच्या विरोधात भूमिका घेऊन अमेरिकेबरोबर देशाला फरफटत नेण्यास ठाम विरोध केला. तर सोव्हिएत संघामध्ये गोर्बाचेव गटाच्या हातात सत्ता एकवटल्यावर त्या देशाने अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विचार प्रणालीमध्ये सुद्धा असणारं नेतृत्व कशा पद्धतीचा विचार करतो आहे आणि वर्तमान स्थितीला कोणत्या दृष्टिकोनातून बघतो आहे ही सुद्धा महत्वपूर्ण गोष्ट आहे आणि त्याच्या आधारावर राष्ट्रहित जे आहे ते ठरताना आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे राष्ट्रहिताचे आधार म्हणून विविध तत्वांचा उल्लेख करता येतो, परंतु प्रत्यक्षात राष्ट्रीय हित हे राष्ट्रांतर्गत परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय स्थिती यावर बऱ्याच प्रमाणात आधारित असल्याचं आपल्याला दिसते. धन्यवाद.